नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण इथे आपली जी 17 डिसेंबरला होणारी कंबाईन गट क मुख्य परीक्षा 17 डिसेंबरला होणार आहे आणि फक्त 15 दिवसांचा कालावधी जो आहे तर तो 15 दिवसांचा कालावधी आता या परीक्षेला राहिलेला आहे आणि या शेवटच्या 15 दिवसांमध्ये तुम्ही काय कराल तर तुमचे मार्क जास्तीत जास्त येतील, तर याच्याविषयी आज आपण इथे बोलणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे 15 दिवस राहिलेत आणि जास्त आपण हा विषय राहिलाय, तो विषय राहिलाय माहिती आहे, भरपूर राहिलेला आहे। कितीही अभ्यास केला तरी आपल्या MPSC साठी तो कमीच असतो आणि त्यामुळे भरपूर राहिलेला आहे, भरपूर वाचायचं आहे, इतके विषय आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही पेपर एकाच दिवशी होणार आहेत। पहिल्यांदा मराठी इंग्लिशचा पेपर होईल सकाळी, त्यानंतर थोड्या वेळानंतर दुपारी आपला पेपर 2 जो आहे तर तो होणार आहे। पेपर 1 जसं जातो त्याचाच परिणाम जो आहे तर तो पेपर 2 वरती पडतो। मग त्या मधल्या वेळात काय काय वाचायचं, काय काय नाही वाचायचं, भरपूर साऱ्या गोष्टी आणि भरपूर सारा गोंधळ होत असतो, कारण 1-23 ची गट ब ची मुख्य परीक्षा आपण आधी पाहिलेली आहे। सो काय तुम्ही कराल तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात। आता जितके तुमचे मार्क असणार आहेत, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मार्कांमध्ये कमीत कमी 10 ते 15 मार्कांचा शुअर फरक पडेल, इतकी मी तुम्हाला खात्री देऊ शकते। जेवढ्या काही मी परीक्षा दिलेल्या आहेत सो त्याच्या अनुभवावरून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे आणि त्यामुळे तुम्ही हे जर फॉलो केलं तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार आहे। तुमचे 10-15 नव्हे तर जवळजवळ 20 म्हणजे 10 प्रश्न म्हटलं तर 20 मार्कांचा फरक तुमच्या पेपरमध्ये 100% पडेल। हा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आणि उरलेल्या 15 दिवसांमध्ये हे फॉलोच करायचं आहे। कारण सांगते तुम्हाला एक की याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, तर आता उरलेल्या या दिवसांमध्ये तुम्ही जितके जास्त पेपर सॉल्व कराल आयोगाचे, तर त्या पेपरमधून होणाऱ्या चुका आणि जे घटक तुम्हाला येत नाहीयेत ते तुमचं आत्ता चुकणं आणि ते तुम्ही आत्ता सुधारणं, तुमच्या चुका तुम्ही आत्ता सुधारणं, हा सगळ्यात मोठा अनुभव तुम्हाला या 15 दिवसांमध्ये घ्यायचा आहे, जो की तुम्हाला परीक्षेच्या दिवशी कामाला येणारच आहे। आणि त्यामुळे ज्या काही चुका करायच्या आहेत, जे काही करायचंय ते आत्ता या 15 दिवसामध्ये करून घ्या, जेणेकरून तुम्हाला 17 तारखेला ते 100% उपयोगाचं पडेल। तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा नक्कीच 20 मार्क पुढे असाल, 10 प्रश्न 100% पुढे असाल जर या सगळ्या गोष्टी तुम्ही केलात तर। सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलूया की या 15 दिवसांमध्ये तुम्हाला आता करायचं काय आहे, तर तुम्हाला जे पेपर मी सांगते तर ते पेपर तुम्हाला सॉल्व करायचे आहेत शेवटचे 15 दिवस। ठीक आहे, 15 दिवसांमध्ये, कारण आपल्याकडे 2 पेपर आहेत आपले। सो आपल्याकडे आहे पेपर 1, ठीक आहे, आणि दुसरा आहे आपल्याकडे पेपर 2। तर कोणकोणते पेपर तुम्ही सॉल्व करायचे आणि मग दिवसभरात तुम्ही काय अभ्यास करायचा त्याच्याबद्दल आपण बोलू आणि एकदम शॉर्ट मध्ये व्हिडिओ आहे, सो पूर्ण व्हिडिओ बघा। पेपर 1 काय करणार तुम्ही, कंबाईन मुख्य 2023 चा पेपर झाला आणि इथं पण मुख्य 2023 चा पेपर झाला। ठीक आहे, कंबाईन गट ब चा, गट ब मुख्य आणि इथं पण गट ब मुख्य। त्यानंतर कंबाईन 2022 चा पेपर झाला, मुख्य पेपर पहिला पेपर 1 जो झाला तो। इथे आपल्या सिलेबस नुसार पेपर आहेत का, नाही, त्यामुळे इथला पेपर आपण सॉल्व करू शकत नाही, तो आपल्या सिलेबस नुसार नाही। इथे आणखीन पेपर कोणता, तर कंबाईन 2021 हा, गट ब मुख्य आणि गट क मुख्य, गट ब मुख्य आणि गट क मुख्य, असे तुम्हाला हे 2 पेपर, ठीक आहे, 5 आणि 5 10 पेपर आपले व्हायला पाहिजेत। हे 10 पेपर तुम्हाला काही झालं तरी सॉल्व करायचेच आहेत। गट ब इथे बघा किती पेपर झाले, हा कंबाईन जो आता 5 नोव्हेंबरला झाला तो पेपर, त्याच्यानंतर जो ऑक्टोबर महिन्यामध्ये झाला 22 चा पेपर 1 तो पेपर, त्यानंतर गट ब चा 21 चा पेपर म्हणजे गेल्या वर्षी जो पेपर झालेला आहे ऑगस्टमध्ये, ठीक आहे, गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये जो पेपर झालेला आहे तो पेपर, आणि गट क मुख्य 2021 जो पेपर झालेला आहे तो। इथे तुम्हाला आणखीन एक पेपर आहे, इथं हा 21 चा पेपर झाला आणि तुमचा 22 चा गट क चा एक पेपर झालेला आहे। कंबाईन गट क मुख्य परीक्षा 2022, ठीक आहे, इतके पेपर झाले तुमचे, हे एवढेच। हा 21 चा गट ब आणि गट क चा मुख्य पेपर, दोन्ही पेपर वेगवेगळे होते। 22 चा गट क चा मुख्य पेपर जो आधी झाला भरपूर आणि नंतर
गट ब चा आत्ता झाला ऑक्टोबरमध्ये आणि हा झालेला आपला 5 नोव्हेंबरचा पेपर. अशा पद्धतीने 1 2 3 4 5 आणि 6 सॉरी 5 पेपर आहे ते, हा एकच पेपर आहे. सो हे 5 पेपर तुम्हाला एक दिवस आड असं तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. जर तुम्ही याची सुरुवात म्हणजे आज किती तारीख आहे तर आज आहे 30 तारीख, तुम्ही उद्यापासूनच हे सुरू करायचं आहे. सो 1 तारखेपासून सुरू केलं 1 3 5 7 9 झालेलं आहे, इथपर्यंत पेपर संपले आपले. किंवा तुम्ही असं करू शकता 1 ला पेपर, नंतर 4 ला, त्यानंतर 7 ला, त्यानंतर 9 ला आणि त्याच्यानंतर 12 अशा पद्धतीने हा पेपर तुम्ही सॉल्व्ह केला. ओके, हे पेपर तुम्ही सॉल्व्ह केले, इथपर्यंत तुमचा पेपर 1 जो आहे तर तो सॉल्व्ह झालाय. आता याच्यावर काय काम करायचं तर ते पण आपण बोलू. याच पेपरचे आता इकडचे पेपर कोणते सॉल्व्ह करायचे तर बघा, गट हे फार महत्वाचं आहे, फारच महत्वाचं आहे. गट क मुख्य परीक्षा 2021, क्लर्कचा पेपर वेगळा होता, टॅक्सचा पेपर वेगळा होता. सो क्लर्क वेगळा आणि टॅक्स वेगळा 21चा. गट क मुख्य परीक्षा 2022, क्लर्कचा वेगळा होता आणि टॅक्सचा वेगळा होता. आणखीन एक पेपर कंबाईन 2023 प्रिलियम्स, कंबाईन 2023 प्रिलियम्सचा पेपर कधीचा आपला 30 एप्रिलचा पेपर. हा पेपर आपला 30 एप्रिलचा. याच्या प्रिंट काढा. 1 2 3 4 5 आणि हा एक 6, हे 6 पेपर झाले. हे 6 पेपर इथे मध्ये घ्या. 1 2 3 4 5 आणि 6. इथे कोणता पेपर तुम्ही सॉल्व्ह कराल, हा वाला जो पेपर आहे हा त्याला शेवटी ठेवा. आणि इथं 2 घ्या, 5 घ्या, 8 घ्या, इथे तुमचं 10 तारीख घ्या आणि इथे तुमची 14 तारीख घ्या, 14 तारीख. आणि हा पेपर तुम्ही सॉल्व्ह कराल कधी, 17 ला पेपर आहे, हा पेपर तुम्ही सॉल्व्ह कराल 15 ला. अशा पद्धतीने 1 2 4 5 7 8 9 10 12 14 आणि 15 अशा पद्धतीने तुम्हाला हे पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. हे पेपर कधी सॉल्व्ह करायचे, सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लायब्ररीत जाता, लायब्ररीत गेल्यानंतर 7 ते 10:30 पर्यंत तुम्हाला जे काही वाचायचं आहे ते तुम्ही वाचन करा. जे तुम्हाला वाचायचं आहे तर ते वाचन. मी खूप फास्ट सांगतेय, मला माहिती आहे, कारण जास्त मोठा व्हिडिओ झाला तर विद्यार्थी बघणार नाहीत आणि माझं उद्देश हा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघायचा, कारण 100% याचा फायदा होणार आहे इतकी मला खात्री आहे. म्हणून 10:30 पर्यंत तुम्ही वाचन करायचं. 11 ते 12 मध्ये तुम्ही हा पेपर सॉल्व्हच करायचा आहे. हा जो पेपर आहे हा तुम्ही 11 ते 12 मध्ये सॉल्व्हच करायचा आहे. ठीक आहे, पेपर सोडवायचा तुम्ही. त्यानंतर काय करायचं, हा पेपर सोडवून झाला की सोडवायचा. ओके, त्यानंतर तुम्हाला त्याचं तुम्ही जेवण वगैरे झालं की त्यानंतर पेपर घेऊन बसायचा आणि पेपर चेक करायचा. 1 तास पेपर चेक करायचा. पेपरमध्ये झालेली आन्सर की तर तुमच्याकडे असणारच आहे. आयोगाचा पेपर तुम्ही आहे, हा हे सगळे आयोगाचे पेपर आहेत. सेकंड आन्सर की सगळ्यांची आहे, फक्त 23ची नाहीये आणि 22ची नाहीये. सो 22च्या एकाच नाही, पेपर 1ची फायनल आन्सर की सुद्धा आलेली आहे. पेपर 2023च्या पेपर 1 आणि 2 ची फर्स्ट आन्सर की आलेली आहे. सो ती आहे आपल्याकडे. सो सगळे आन्सर की आपल्याकडे आहेत. 1 तास आपण 1 तास पेपरचं काय करायचं आहे, चुका शोधायच्या आणि पेपरमध्ये काय काय माझं चुकलेलं आहे आणि काय काय माझं वाचायचं बाकी आहे हे सगळं या 1 तासामध्ये काय करायचं, सोडवायचं, शोधायचं आणि झालेल्या सगळ्या चुका पेपरच्या मागे लिहून काढायच्या, पेपरच्या मागे लिहायच्या. मग तुम्ही काय करणार, त्यानंतर तुम्ही थोडंसं रिलॅक्स करा. ठीक आहे, आणि ज्या वेळेस तुम्ही 3, 3:30 किंवा 4 वाजल्यापासून तुम्ही अभ्यासाला बसलात की तुमच्या रात्री 8 वाजेपर्यंत आणि नंतर 10 पासून 11:30 वाजेपर्यंत तुम्हाला या 2 भागांमध्ये जेवढे जेवढे तुमचे टॉपिक चुकले ते सगळे टॉपिकच फक्त तुम्हाला शोधायचे आहेत. तुमच्या नोट्समधून शोधा, तुमच्या पुस्तकामधून शोधा, कुठूनही शोधा आणि झालेले त्या पेपरमध्ये असलेले 100 पैकी 40 टॉपिक जे तुमचे चुकलेत ते त्या पुस्तकातून वाचूनच झाले पाहिजेत. चुकलेले सगळे मुद्दे वाचणे, चुकलेले
सगळे मुद्दे वाचणे. जे बरोबर येते त्याचं काय, अजिबात वाचायचं नाही, आता ती वेळ नाही. जे बरोबर आलेत, तुमचे 50 मराठीचे प्रश्न आहेत, त्यातले तुमचे समजा 35 प्रश्न बरोबर आलेत आणि तुमचे 15 चुकलेले आहेत. हे फक्त 15 मुद्देच वाचायचे आहेत. हे फक्त आणि फक्त 15च मुद्दे वाचायचे, एकही मुद्दा एक्स्ट्राचा वाचायचा नाही. हे 15 मुद्दे वाचा. हे 15 मुद्दे तुम्ही वाचलेत तेच सेम तुम्हाला पुढच्या पेपरमध्ये सापडणार आहे. गॅरंटी. तुम्ही जर इथं 35 मार्क काढले असतील, पुढच्या पेपरमध्ये तुम्हाला 40 मार्क येतील आणि फायनल पेपरमध्ये तुम्ही 44, 43, 45 पर्यंत जाल. 50 मिळतात का, नाही मिळत, कारण भरपूर प्रश्न कन्फ्युजिंग असतात, जे आपल्या ओळखीचे नसतात, अनोळखी असतात. जसं की वाक्प्रचार असतील, काही म्हणी असतील, जे की आता आयोगाने 23 मध्ये 22 मध्ये विचारलेल्या होत्या. सो त्या कुणालाच माहिती नसतात आणि ते चुकणारच असतं. सो त्यामुळे ते 5 प्रश्न सोडले तर 45 पर्यंत तुम्हाला इथे मार्क मिळायलाच पाहिजेत. जर तुम्ही इतके पेपर जर व्यवस्थित या सांगितलेल्या शेड्यूलनुसार जर तुम्ही सॉल्व्ह केले तर गॅरंटी आहे की तुमचं पेपरमध्ये चुकणार नाही. या पेपरपेक्षा या पेपरमध्ये 2 मार्क वाढतील, इथं 2 मार्क वाढतील, इथं 2 मार्क वाढतील, इथं 2 मार्क वाढतील आणि तुमचे पेपरमध्ये मार्क जास्तच मिळणार तुम्हाला. जे तुमचं मागे चुकलं होतं हे तुमचं ह्या पेपरमध्ये चुकणार नाही. जे तुम्हाला मागे येत नव्हतं ते तुम्ही आता वाचून काढलंय, त्यामुळे इथे तुम्हाला आता ते चुकणारच नाही आणि इथे तुम्हाला येणारच आहे ते. आणि अशा पद्धतीने तुम्ही कराल तर इथे तुमचे मराठीचे मुद्दे झाले 15, जे तुम्ही वाचून काढले, फास्ट वाचून काढायचे. नंतर तुमचं इंग्लिश आहे, इंग्लिशचे तुमचे 30 मुद्दे चुकले. चला लगेच तुमच्या ज्या काही नोट्स असतील इंग्रजीच्या त्या वाचा, काढा आणि बघा तो प्रश्न कुठल्या एररवरचा आहे, लगेच तो टॉपिक वाचा, त्याचा तो नियम वाचून घ्या. अशा पद्धतीने 30 नियम वाचायला तुम्हाला किती वेळ लागणार आहे? 30 नियम तुमचे 1 तासात वाचून होतात, आरामात वाचून होतात. एक नियम 2 वेळा 3 वेळा वाचा, जो चुकलाय तो वाचा. आणि अशा पद्धतीने तुम्ही केलं तर मला वाटत नाही की 140च्या खाली तुम्हाला मार्क या परीक्षेमध्ये मिळतील. आणखीन हे तुमचं झालं पेपर 1चं, आता बोललो आपण तसं. सेम ॲज इट इज तुम्हाला करायचं आहे पेपर 2 बद्दल. पेपर 2चं सुद्धा तुम्हाला सेमच फॉलो करायचं आहे. एक दिवशी तुम्ही पेपर टाइम लावला, 11 ते 12 तुम्ही पेपर सॉल्व्ह केला. 11 ते 12 पेपर सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, जे जे मुद्दे तुमचे चुकलेत, तुमची 6 पुस्तकं तुमच्या टेबलवरतीच असू दे जिथून तुम्ही वाचता. सुरुवात जी आहे तर ती सोप्या विषयांपासून करा. जसं भूगोल तुमचं चुकलंय, भूगोल काढा. अच्छा, हे ह्याचं उत्तर होतं, हे ह्याचं उत्तर होतं, हे माझं चुकलं. पॉलिटीचं हे ह्याचं होतं, हे ह्याचं होतं, हे मला आलं नव्हतं. चला लगेच पेपरमध्ये लिहून काढा, लगेच पेपरमध्ये लिहा, साईडला ठेवा. गणितं, काय गणितं चुकली, कुठली गणितं मला आली नाहीत, लगेच सॉल्व्ह करा ती सगळी गणितं. का मी तुम्हाला सांगितलंय, मी हेच पेपर तुम्हाला का सोडवायला सांगितले असतील, कारण या पेपरमध्ये 22 गणितं आहेत, या पेपरमध्ये 35 गणित, इथं 35 गणितं आहेत, इथं 30 गणितं आहेत, इथं 35 गणितं आहेत, इथे 30 गणितं आहेत आणि इथं तुमची आलेली 22 गणितं आहेत. आणि ही सवय आपल्याला करायची आहे. आणि म्हणून आपल्या या येणाऱ्या पेपरमध्ये 22 येवो, 25 येवो, 30 येवो गणितं, कदाचित मला असं वाटतं की 30 पर्यंत गणितं या पेपरमध्ये येणार आहेत. जरी 23च्या गट ब ला 22 आली तर इथं 30 येण्याचं अपेक्षित आहे, कारण गट क च्या मुख्य परीक्षाला नेहमीच जास्त गणितं येतात, 30-35 गणितं येतात. ही सवय तुम्हाला आत्तापासून लागली पाहिजे. तुमच्या चुकांमधूनच तुम्ही शिकणार आहात, तुमचा पेपरच तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही स्वतः सोडवलेली गणितच तुम्हाला शिकवणार आहेत की तुमचं काय चुकतंय आणि तुम्हाला कसे जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील. हे तुम्ही व्यवस्थित फॉलो करायचं. सेम तुम्हाला पेपर 2चं जेवढं काही आपण केलंय, जो कुठला मुद्दा तुमचा चुकला तिथून काढायचा, शोधायचा. आता तुम्ही म्हणाल की सायन्सचे काही प्रश्न असे असतात की जे कुठेच सापडत नाही, त्याचं काय करायचं आम्ही? नका करू. त्या प्रश्नाचं उत्तर बघा, पुढे चला. त्या प्रश्नाचं उत्तर बघा, पुढे चला. त्या प्रश्नाचं उत्तर बघा आणि पुढे चला. नका तुम्ही ते बघू, ते तुम्ही करूच नका. कारण सायन्स असा विषय आहे की त्याला मी सांगणं काहीतरी तर ते चुकीचं ठरू शकतं. आणि त्यामुळे सायन्सला सोडा, पण बाकी विषय आहेत ना, गणित आहे, पॉलिटी आहे, भूगोल आहे, जॉग्रफी आहे, इकॉनॉमिक्स आहे, हिस्ट्री आहे, किती विषय आहेत मार्क मिळवण्यासाठी. सो याच्यावरती तुमची कमांड आणा आणि याच्यावर तुमची कमांड फक्त याच्यानेच येऊ शकते आत्ता. कारण तुम्ही एक विषय वाचायला घेतलात, आता जर तुम्ही म्हणालात की माझं इंग्रजी वाचायचं राहिलंय, 4 दिवस इंग्रजीची वही तुमच्या हातातून हलणार नाही आणि बाकी सगळं ज्याची रिव्हिजन तुम्हाला करायला पाहिजे आता ती तुमची होणार नाही.
आणि त्यामुळे इतकं जेवढं हे सांगितलेलं आहे, ज्याला फॉलो करू वाटतं त्याने करा, त्याला 100% फायदा होईल. व्हिडिओ पेपर झाल्याच्या नंतर नक्की मला कमेंटमध्ये येऊन सांगा की या स्ट्रॅटेजीने जर तुम्ही फॉलो केली तर तुमचे मार्क किती वाढले, किंवा तुमच्या सिली मिस्टेक आधीच्या पेपरमध्ये किती झाल्या होत्या आणि या पेपरमध्ये तुमच्या सिली मिस्टेक किती कमी झाल्या, हे तुम्ही 100% मला येऊन कमेंटमध्ये सांगणार आहात. ठीक आहे. सो इतकंच मला सांगायचं होतं. शॉर्ट व्हिडिओ घेण्याचं कारण की आपल्याजवळ वेळ नाहीये, त्यामुळे पेपर 1 आणि पेपर 2 अशा पद्धतीने हे जे दिलेलं आहे तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही एक कागद घ्या, त्याच्यावर लिहून घ्या. याचं तुम्ही आजच किंवा उद्या जेव्हा कधी पेपर बघाल, जेव्हा कितीही दिवस त्याच्या पुढे राहिलेले असतील, जितके दिवस राहिलेले असतील तितक्या दिवसांचं असं तुम्ही नियोजन करा आणि एक दिवस आड लगेच पेपर सॉल्व्ह करा. तुमच्या झालेल्या चुकांवरती दिवसभर काम करा. ते सगळे मुद्दे पाठांतर करा. वी डोंट नो ॲज इट इज, जे आपलं चुकलं होतं तेच पेपरमध्ये येऊ शकतं आणि मग ते तुमचं पेपरमध्ये अजिबात चुकणार नाही. आणि त्यामुळे खूप चांगल्या अशा पद्धतीने रिव्हिजन होऊ शकते. 100, 200, 400 मुद्दे आपले रिवाइज होऊ शकतात, जे की आपल्या नॉर्मल अभ्यासाने, आपल्या नॉर्मल स्पीडने, आपल्या अभ्यास करण्याच्या पद्धतीने आत्ता होणार नाहीत. त्यामुळे शेवटचे 15 दिवस इतकं व्यवस्थित फॉलो केलं की तुमचा फायनल टच जो आहे तर तो परीक्षेला अगदी 100% तुमचा टच जो आहे सगळ्या मुद्द्यांना तो होणारच आहे. ठीक आहे. थांबूया इथे आपण आणि तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.